7 वाजल्यात आणि जस्ट एवढ्यात आवर पिंपरी या गावातून दिंडी निघाली ज्ञानोबा तुकारामचा गजर करत. तुकाराम रोड लयच खराब झालेला, इथं धोत्र लय जपावं लागते बर का. अशात थोडासा डाग पडला का पार निघत सुद्धा नाही पुन्हा. आवर पिंपरी नावाच्या गावातून बाहेर आलेलो आहेत. इथं बघू शकता फराळाचं वाटायला सुरू आहे. असेच आपल्या दिंडीमध्ये भगवान बाबाच्या दिंडीमध्ये लोक अन्नदान करतात. घ्या ना माऊली असा आग्रह देखील करतात. संत भगवान बाबा पालखी सोहळा आवर पिंपरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. शुभेच्छुक आहेत बाबासाहेब जाधव. लय भारी बॅनर लावलेले. आपली दिंडी नगरीतून सध्याला चाललेली आहे. आम्ही इथं सगळेजण साईडला थांबलेलो आहे. तर सगळेजण थोडा नाश्ता करतायत. सगळ्यांना चहाचं वगैरे नियोजन इथं केलेलं आहे. हे बाई हे गावकरी आहेत तुम्ही. हे बघू शकता गावकरी तरुण मंडळी यांना नियोजन केलेलं आहे सगळं. इकडं चहा आणि त्या खुर्चीच्या पाठीमागे मरणाचे बिस्किटाचे पॅकेट पडलेले आहेत. भरपूर अन्नदान सुरू आहे. चहा बनवतात बघू शकता. पण ह्यांच्या पाठीमाग आपल्या महाराजांची एवढी सुंदर प्रतिमा आहे मित्रांनो. बघा तुम्ही. मला वाटतं ही प्रतिमा तुम्ही शिवजयंतीला काढत असताल आहे ना. बरोबर. तिथं समोसे केलेले आहेत नाश्त्यासाठी बघू शकता. अरे कुठे आहेत पण समोसे वाटणारे. हा हे एक मिनिट यांचा व्हिडिओ घ्या होता आम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही. इथलेच गावकरी आहेत ना. हा दिंडीतलेच आहेत. समोसे कोणी केलेले आहेत दिंडीचे. हा का. अरे वा. हो दिंडीतलेच काही महासांगवीचे म्हणून तरुण आहेत. त्यांना इथं नाश्त्याची सुविधा केलेली सगळ्या वारकऱ्यांना. सुंदर अशी केळी आलेली बघू शकता. समोशानंतर केळीचा आस्वाद घेताना आमची महाराज मंडळी. राम कृष्ण हरी. हे काय जय हरी. आता कोणता हात द्यावा हातात. याच्यात ये. हे आपल्या हांड्यावाल्या, हे आपल्या तुळशीवाल्या. त्यांची लयची इच्छा आहे यांना व्हिडिओ मध्ये घ्यावा. भगवान बाबा की जय. मोठ्यानं म्हणा ना. भगवान बाबा की जय. हा घेतलंय. हा मातोश्री मंगल कार्यालय झाली जाहिरात. काय नाव. लोहारा गाव मातोश्री मंगल कार्यालय. वारकऱ्यांची सेवा केली या मंगल कार्यालयात. खरंच खूप छान तुम्ही सेवा केली वारकऱ्यांची. मित्रांनो असे जे वारकरी माणसं आहेत यांच्यासारख्या मंगल कार्यालयात तुम्ही येऊ शकता बरं का. वारकरी म्हणून लय शोभून दिसत आहेत. रामकृष्ण हरी. गळ्यात सुंदर असा टाळ, कपाळावर चंदनाचा टिळा आणि आमचे फुंदे महाराज वारकरी. पावसाळ्यासारखं वातावरण झालंय पण तेवढ्या तिथं चहा भेटलेला आहे. गरम गरम वातावरणात असा वातावरणात चहा म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. आता इथं दिंडी आलेली मित्रांनो. इथं भारुड होते पोरांचे. असलं खतरनाक वातावरण होतंय. लय भारी नाचते बरं का पोरं. थांबलेला आहे. सगळे लोक बसलेले. सगळ्यांचा भरपूर कालवा सुरू आहे. आणि हे आमचे शिवराज महाराज. फायनली मित्रांनो या गावामध्ये दिंडी आलेली आहे. आता दुपारच्या वेळेस दिंडी इथंच थांबन. थोडे वेळ आराम झाल्यानंतर अकुल गाव मधनं दिंडी निघाल. भगवान बाबा की आषाढी वारीनिमित्त निघालेल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं इथं. ही कुर्डू
कुर्डुवाडी आहे सध्याला, आणि भगवानगड आणि नारायणगड या दोन्ही दिंड्या कुर्डुवाडीमध्ये आज येतात. आणि या दोन्ही दिंड्यात जेवढे वारकरी येतात तेवढ्यासाठी मोफत शिबिर यांना ठेवलेले. तर यांचं मनापासून आभार, धन्यवाद. हा बोला ना मित्रांनो. आता ज्यांनी आरोग्य शिबिर ठेवलेलं त्यांच्यातर्फे वारकऱ्यांसाठी जेवणाची सुद्धा सुविधा दिली. सगळे वारकरी इथं जेवण करतात आणि ही सुविधा जेवणासाठी वारकऱ्यांना केलेली नारायणगड आणि भगवानगड दोन्ही गडाच्या वारकऱ्यांसाठी सुविधा आहे. मित्रांनो, कुर्डुवाडीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. बाबांची पालखी इथे ठेवलेली आहे आणि हे आतमध्ये मंदिर आहे. मंदिरामध्ये जाऊन आता दर्शन घेऊ आपण. बघू शकता फारच सुंदर मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. इथं जेवढ्या गाड्या दिसतात पाठीमागं, ट्रक, टँकर, टेम्पो, जेवढ्या ट्रक दिसतात सगळे पिकअप वगैरे जे काय असेल इकडे येतात. आणि समोर सुद्धा एवढ्या गाड्या लावलेल्या आहेत. तिकडल्या साईडला 15-20 गाड्या येतात. तर या सगळ्या गाड्या भगवान बाबाच्या पालखी सोहळ्यामधल्या येतात.